क्रीडन्तस्तानुपव्रज कुमाराय तु नन्दना उपसंगृह्य पप्रच्छुर्विनीता विनीतवत. अर्थात उद्धट यादव कुमार खेळत होते. त्यांनी नम्रपणाचा आव आणून त्या श्रेष्ठ ब्राह्मणांजवळ जाऊन त्यांच्या चरणांना नमन केले आणि त्यांनी त्या ब्राह्मणांना एक प्रश्न विचारला. ते वेशयित्वा स्त्रीवेशे सांबं जाम्बवते सुतं एषा पृच्छति वो विप्र अंतर्वन्द्यसि ते क्षणा प्रष्टुं विलजति साक्षात् प्रवृत्ता मुखदर्शना प्रसोष्यन्ति पुत्रकामा किंस्वित् सज्जनयिष्यति. अर्थात ते यादव जांबवतीचा पुत्र जो सांब त्याला स्त्री वेशाने नटवून म्हणाले, हे ऋषींनो, ही गर्भिणी कमलनयना तुम्हाला काही विचारणार आहे. तिला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, पण तुम्हाला तसे प्रत्यक्ष विचारण्यास ती लाजत आहे. तुम्ही त्रिकालज्ञ मुनी आहात. ही लवकरच प्रसूत होणार आहे. तिला काय होईल ते तिला सांगा. एवं पिंडारके ऋषी सर्व शापानुग्रही महानुभाव मीनले कृष्ण वैभव अति अपूर्व वर्णिती बाप लाघवी वनमाळी कुलक्षयो घडावया तत्काळी कुमरी ऋषीश्वरासी रांडोळी कपटमेळी मांडिली निंदा अवज्ञा हेळन करिता ब्राह्मणासी छळन जेत ब्रह्मद्वेष वाढे पूर्ण कुलक्षयो जाणते ठाई ब्राह्मणांच्या कोपापुढे कुळ कायसे बापुडे महादेवाचे लिंग झडे इंद्र पदवी पडे समुद्री तो समुद्रही केला क्षार ऐसा द्विजकोप अतिदुर्धर हे एक एकाचे चरित्र ते ऋषी समग्र मीनले तेथे धरातळी ब्रह्म ब्राह्मण त्यांचे वचन परम प्रमाण हे सत्य करावया श्रीकृष्ण कुळ निर्दळन स्वये दावी यदुनंदन समस्त क्रीडा कंदुक झेलित एकमेका ते हाणीत ठकून पळत परस्परे ऐसे नाना क्रीडाविहार करीत आले यदुकुमर अंगी श्रीमद अपार औचित्ये थोर उन्मत्त अतित अनाग तज्ञावंत ऋषीश्वर मीनले समस्त ज्यांचे वचन यथार्थभूत त्यासीही निश्चय ठकू आम्ही जय अवघड येऊनी पडे तै यांचे वचन कैसे घडे म्हणून ऋषीश्वरांपुढे मांडिले कुडे यदुकुमरी पहिलेच श्रीमदे उद्धट त्यावरी मांडिले कपट सांबस देऊनी श्रीनट अतिवरिष्ठ बाणला तो श्यामसुंदर डोळसू अंगा शोभला स्त्रीवेशू प्रमदा वैभव विलासू दावा विन्यासू सल्लज्ज. अर्थात शाप देण्यास किंवा अनुग्रह करण्यास सारखेच समर्थ असणारे असे ते श्रेष्ठ महानुभाव ऋषी पिंडारक क्षेत्रात जाऊन तेथेही कृष्णाच्याच कथा आपापसात सांगत राहिले. त्यावेळी त्या लीलापटू वनमाळी श्रीकृष्णाने यादवांचा कुलनाश होण्याच्या हेतूने यदुकुमारांच्या मनात ऋषींची थट्टा करण्याचा विचार प्रेरित करता झाला. जेथे ब्राह्मणांचा द्वेष वाढतो, त्यांची निंदा होते, अवहेलना होते, छळ होतो, तेथे कुळाचा क्षय नक्की होतो. ब्राह्मणांच्या रागापुढे कुळाचा कितीसा टिकाव लागणार. त्यांच्या कोपाने महादेव इंद्र इत्यादिकांचीही दुर्दशा झाली. तिथे यादव कुळाची काय कथा. ब्राह्मणांचा कोप अतिदुर्धर. अगस्त्य ऋषींनी तर समुद्र खारट बनवला असे एकेकाचे चरित्र. असे सर्व ऋषी त्या पिंडारक क्षेत्रास एकत्र आले. ब्राह्मण हे बहुलोकीचे ब्रह्मच होत. त्यांचे वचन सर्वांना प्रमाण. ते सत्य करण्यासाठी श्रीकृष्णाने आपल्या कुळाचा संहारही करविला. तेथे यादवांचे तरुण मुलगे चेंडूने खेळत होते. ते एकमेकांना चेंडू मारित होते आणि चेंडू चुकवितही होते. इतरही अनेक प्रकारचे खेळ खेळत ते यादव कुमार फार उद्दामपणे ऋषींजवळ आले. त्यांच्या मनात असे आले की हे ऋषी त्रिकाल ज्ञानी आहेत. ते जसे बोलतात तसे होते. अर्थात ते सत्यवचनी आहेत, पण आपण त्यांनाही फसवू
ते यादव कुमार आपसात म्हणाले, अहो, जे घडणेच शक्य नाही, ते त्यांच्या वचनाने थोडेच शक्य होणार आहे. ते अगोदरच संपत्तीच्या मदाने उन्मत्त झाले होते. त्यातच त्यांनी कपट केले. सांबाला त्यांनी स्त्रीचा वेश चढवला. त्याचे नेत्र सुंदर होते. तो सावळा सुंदर दिसत होता. त्याला स्त्रीवेश चांगला दिसत होता. त्यातच त्याला स्त्रियांसारखे हावभाव करण्याची कला येत होती. तो लाजून मुरकून स्त्रियांसारखेच अंगविन्यास करू लागला. नयनी सोग याचे काजळ, व्यंकटा कटाक्षे अति चपल, सुंदर सुकुमार वेल्हाळ, चाले निश्चळ हंसगती, वस्त्रे बांधुनिया उदर, नावेक केले थोर, तेणे ते गरोदर, दिसे साचार इतरांसी, हात घालुनी सखियांच्या खांदी, चालता उदर हालो नेदी, विसावा घेत पदोपदी, येता ऋषीवृंदी देखिली, ऐसा स्त्रीवेश दाखवूनी, विवेक अंतरे राहोनी, इतर ऋषींजवळ येऊनी, लोटांगणे घालती, पूर्व श्लोकींचा श्लोकार्थ तेथ, व्याख्यानी नव्हेत समस्त, या लागी तेची येथ, वाखाणी जेत कथान्वये, छळाचेनी मिशे जाणा, ऋषीसी करिता प्रदक्षिणा, अत्यादरे लागती चरणा, म्हणती दर्शना आम्ही आलो, ऐसे यदुकुमार समस्त, अविनीत परी विनितवत, कर जोडुनी राहिले तेथ, मृदू विनवित मुनीश्वरा, स्वामी पहिले हे जे सुंदर, तुमच्या वचनी भावार्थ थोर, आसन्न प्रसव गरोदर, स्वये सुकुमार पुसो लाजे, स्वये येऊनी तुम्हा प्रती, तिचेनी बोलवे निश्चिती, या लागी आम्हा हाती, सेवेसी विनंती करविली, तुम्ही सत्यदर्शी साचार, अमोघ वीर्य तुमचे उत्तर, शिरी वंदिती हरिहर, ज्ञाने उदार तुम्ही सर्व, या लागी हे गर्भवती, सादरे असे पुसती, पुत्र काम असे वांछिती, काय निश्चिती प्रसवेल, ऐसे कपटा चेनी वालभे, विनीत कर जोडुनी उभे, जैशीच फळे भावगर्भे, छळन लोभे पावती, कर्म जाणो निया कुडे, नारदू नाचे ऋषींपुढे, मुनी म्हणे यादवांचे काढे, निधन रोकडे ओढविले, मुंगिये निघालिया पांख, तिसी मरण ये अचूक, तेवी ब्राह्मण छळणे देख, आवश्यक कुळनाश, शापित आलिया द्विजजन, त्यासी सद्भावे करावे नमन, मारू आलिया ब्राह्मण, मस्तक आपण ओढवावे. अर्थात त्याने डोळ्यात काजळ घातले होते. त्याच्या भुवया सुरेख पाकदार होत्या. तो नाजूक व सुकुमार सांब हंसगतीने चालत गेला व इकडे तिकडे नेत्रसंकेत करू लागला. त्याने पोटावर वस्त्रे बांधून ते गरोदर स्त्रीसारखे दिसेल असे केले. त्यामुळे ती एक गरोदर स्त्री आहे असेच वाटू लागले. त्याच्यासारखाच स्त्रीवेश धारण करून आणखी काही यदुकुमार त्या स्त्रीच्या सख्या म्हणून सोंग करू लागल्या. तिने त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. चालताना तिने पोट हलू दिले नाही. ती 2-4 पावले चाले व दमल्यासारखी मध्येच थांबे. ती अशी येत आहे हे ऋषींनी पाहिले. तो सांब असा स्त्रीवेश धारण करून ऋषींपासून थोड्या अंतरावर उभा राहिला व इतर यदुकुमारांनी ऋषीसमोर जाऊन साष्टांग नमस्कार केले. पहिल्या श्लोकावर आता अपूर्ण राहिलेले निरूपण करतो असे एकनाथ महाराज म्हणतात. त्या यादवांनी खोटेपणेच ऋषींना प्रदक्षिणा केल्या व आम्ही तुमच्या दर्शनासाठी आलो आहोत असे म्हणून वारंवार चरणवंदन केले. ते यदुकुमार उद्धट होते, पण विनयाचा आव आणीत होते व मृदू शब्दात श्रेष्ठ अशा त्या मुनींना प्रार्थना करीत हात जोडून उभे राहिले. ते म्हणाले, स्वामी, ही जी सुंदरी पलीकडे उभी आहे तिचा प्रसूती समय जवळ आलेला आहे. ती स्वतः तुम्हाला विचारण्यास लाजत आहे. तिला स्वतः तुमच्याजवळ येऊन बोलण्या इतके धैर्य नाही, म्हणून तिने आम्हाला तुमच्यापाशी विनंती करण्यास सांगितले आहे. तुम्ही सत्यदर्शन करणारे आहात. तुम्ही जे बोलाल तेच खरे होईल. ज्ञानाने तुम्ही सर्वश्रेष्ठच आहात. त्यामुळे हरिहरादी देव तुम्हाला प्रणाम करतात. ही गर्भवती पुत्राची आशा धरून आली आहे. ती प्रसूत झाली की तिला काय होईल, पुत्र की कन्या, असे ती विचारत आहे. अशा प्रकारे ते यादव मनात कपट धरून बाह्यतः
विनयाने उभे राहिले, पण त्यांच्या भावनेप्रमाणेच त्यांना फळ मिळाले. पुढे फार कटू कर्मफल त्यांना प्राप्त होणार हे लक्षात येऊन नारद नाचू लागला. मनात म्हणाला, आता या यादवांचा मृत्यूच ओढवणार यात संशय नाही. मुंगीला पंख फुटले की तिचे मरण नक्की जवळ आले असे असते. त्याचप्रमाणे या विप्रांच्या छळ केल्यामुळे यादवांच्या कुळाचा नाश होणार. जर एखादे ब्राह्मण शाप देण्यासाठी येत असतील तर लगेच त्यांना अत्यंत नम्रतेने नमन करावे. ब्राह्मण जर मारायला आला तर आपण मस्तक लववावे. एवं प्रलब्ध मुनयस्ता नूचुः कुपितानृप जनयिष्यति वो मंदा मुसलम कुलनाशनम. अर्थात, हे राजा, याप्रमाणे वंचना केले गेलेले ते मुनी क्रुद्ध होऊन त्या यदुपुत्रांना म्हणाले, हे मुलांनो, ही स्त्री तुमच्या कुळाचा नाश करणाऱ्या मुसळाला जन्म देईल. तच्छ्रुत्वा तेति संत्रस्ता विमुच्य सहसोदरं सांबस्य तदृशुस्त स्मिन्मुसलं कुलनाशनम. अर्थात, हे ऐकून यदुकुमार फारच घाबरले. त्यांनी सांबाच्या उदराभोवतीची वस्त्रे दूर केली व पाहतात तो काय, एका लोखंडाचे मुसळ त्यांना दिसले. तेच त्यांच्या कुळाचा नाश करणारे होते. किं कृतं बन्धभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जना इति विरुलितगेहान अदायं मुसलं ययौ. अर्थात, ते म्हणू लागले, अरे रे, आम्ही दुर्दैवी लोकांनी हे काय केले. आमचे नगरवासी जन आम्हाला आता काय म्हणतील. अशा प्रकारे फारच चिंताग्रस्त होऊन व सांबाला बरोबर घेऊन व ते मुसळही घेऊन वारंवार ऋषीची क्षमा मागत ते आपल्या घरोघरी गेले. त्या ब्राह्मणासी छळन ते जाणावे विषभक्षण विषय निमे भक्षित्याचा प्राण कुळनियंत्रण द्विज छळणे अविद्य सुविद्य न म्हणता जाण धरातळी ब्रह्म ब्राह्मण त्यांचे करू जाता छळन कुळनिर्तळन आवश्यक. ऐके परीक्षित नृपवरा या परी यादव कुमरा निधनाचा भरला वारा तेणे ते ऋषीश्वरा छळू गेले कपट जाणोनिया साचार थोर कोपले ऋषीश्वर. मग तिही काय वाघवज्र अति अनिवार सोडिले. अरे हे प्रसवेल जे बाळ ते होईल सकळ कुळा काळ निखळ लोहाचे मुसळ देखाल सकळ मंदभाग्ये. ऐकुनी शापाचे उत्तर भयभीत झाले कुमर सोडूनी सांबाचे उदर अतिसत्वर पाहाती तव ते लोहमय मुसळ देखत जाहले तत्काळ मग भयभीत विव्हळ एकाएकी सकळ दचकोनी ठेले. नासावे यादव कुळ ऐसा श्रीकृष्ण संकल्प सबळ तोची झाला लोहाचे मुसळ जाण तत्काळ ऋषी वाक्ये. जे जे ब्राह्मणाचे वचन ते ते अन्यथा हो नेदी श्रीकृष्ण ब्राह्मणांचे वदे वदन ते श्रीकृष्ण स्वय सत्यत्वा आणि देखोनी ऋषीश्वराचा कोप ऐकोनी कुलक्षयाचा शाप यदुकुमरा अतिसंताप भये कंप सुटला. आम्ही मंद भागे करंटे ऋषीश्वरू कोपविले शठे निज घाता जालो पैठे कुळक्षयो कपटे जोडिला आम्ही. अर्थात, पण यादवांचे असे श्रेष्ठ ब्राह्मणांशी असे कपटाने वागणे हे विष खाण्यासारखेच आहे. विषप्राशनाने माणूस जसा मरतो तसा ब्राह्मणाशी कपट करणाऱ्यांचा कुलक्षय होतो. ब्राह्मण म्हणजे भूलोकीचे ब्रह्मच, मग तो विद्वान असो किंवा नसो, पण तरीही जो त्यांच्याशी कपटाने वागतो त्यांचा कुलक्षय टळत नाही हे निसंशय. हे परीक्षित राजा, ऐक, यदुपुत्रांना जणू काय मरणाने झपाटले होते. त्यामुळेच ते त्या ऋषी श्रेष्ठांजवळ कपट करण्यास धजावले. त्यांचे कपट ओळखून ते श्रेष्ठ ऋषी अतिशय रागावले व त्यांनी अतिनिवार असे वाचारूपी वज्र त्या यादवांवर सोडले. ते म्हणाले, ज्या बाळाला ही जन्म देईल ते निखळ लोखंडाचे मुसळ असेल. ते तुमच्या सर्व कुळाचा काळच ठरेल. अरे दुर्भागी पोरांनो,
हे सारे तुम्हाला प्रत्यक्ष प्रचितीस येईल. ती शापवाणी ऐकताच यदुकुमार फार भयभीत झाले व त्यांनी सांबाची वस्त्रे काढून म्हणजे स्त्री वेश काढून पाहिले तेव्हा त्यांना लोखंडाचे मुसळ तेथे दिसले. हे पाहताच सर्वजण विव्हल झाले व भयानेच जागच्या जागी स्तब्ध होऊन उभे राहिले. यादव कुळाचा नाश करावा असा श्रीकृष्णाचा फार दृढ संकल्प होता. त्या संकल्पानेच ऋषी वचनाच्या साहाय्याने ते मुसळ झाले. श्रीकृष्ण ब्राह्मणाचे कोणतेही वचन खोटे होऊ देत नाही. ब्राह्मण जे जे बोलतील ते ते श्रीकृष्ण खरे करून दाखवतो. ऋषीचा क्रोध पाहून व शापवाणी ऐकून यदुकुमारांना अत्यंत दुःख झाले व ते भीतीने थरथर कापू लागले. आम्ही मंद भाग्याचे करंटे लोक, आम्ही शठपणा करून श्रेष्ठ ऋषींना क्रोध आणला. कपटाने आम्ही कुलक्षय ओढवून घेतला. स्वतःच्या घाताला कारणीभूत झालो.